खासदार अरविंद सावंत यांनी आज आपण इथे का भेटतो आहोत त्याचं एक निमित्त सांगितलेलं आहे। सर्वांना कल्पना आहे की पुढच्या महिन्यामध्ये मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुका होत आहेत। आज 23 तारीख आहे आणि मला खात्री आहे, मला विश्वास आहे, बरोबर एक महिन्यानी 23 फेब्रुवारीला मुंबईवरती ठाणे, नाशिक आणि सर्व महापालिकांवरती भगवा फडकलेला असेल। येत्या काही दिवसांमध्ये अर्ज भरायला सुरुवात होईल, उमेदवारी अर्ज भरले जातील, मग प्रचाराला सुरुवात होईल आणि एकूणच जो काही प्रचाराचा धुरळा उडेल, गदारोळ होईल, त्या गदारोळामध्ये शिवसेना नेमकी मुंबईसाठी काय करू इच्छित आहे आणि काय केलेलं आहे हे अधिक ठळकपणे सांगण्यासाठी आमचा वचननामा आम्ही आज प्रकाशित करत आहोत, मुंबईकरांसाठी सादर करत आहोत। गेल्या काही दिवसांमध्ये मी त्यातल्या 1-2 गोष्टी आपल्या माध्यमातून मुंबईकरांना सांगितल्या, पण आज मात्र 23 जानेवारी म्हटल्यानंतर शिवसेनेकरता, शिवसैनिकांकरता एक वेगळा दिवस असतो। एक 2-3 वर्षापूर्वी 23 जानेवारीलाच जनसागराच्या समोर आणि जनसागराने सुद्धा शपथबद्ध होत स्वतःच्या मनगटावरती शिवबंधन बांधलं। हे शिवबंधन ज्या वेळेला बांधलं, काही जणांनी त्याची थट्टा केली, पण हे बंधन म्हणजे नुसता धागादोरा नाही, गंडादोरा नाही, तर ती जनतेच्या प्रती असलेली वचनबद्धता आहे। त्याच वचनबद्धतेचा हा पुढचा भाग। अनेक जाहीरनामे येतील, सगळे पक्ष त्यांचे जाहीरनामे सादर करतील, पण आमच्याकरता हा केवळ जाहीरनामा नाही, तर हा वचननामा आहे। आणि हा वचननामा म्हटल्यानंतर वचनबद्ध होण्यासाठी 23 जानेवारी शिवाय दुसरा कोणताही दिवस आमच्यासाठी अधिक योग्य नाही। आणि म्हणूनच आज आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून जनतेसमोर, जनतेसाठी येत्या 5 वर्षात आम्ही काय करणार आहोत तो वचननामा प्रकाशित केलेला आहे, सादर केलेला आहे। या वचननाम्यामध्ये काय काय आहे, अरविंद सावंत आपण जरा वाचून दाखवा आणि त्याच्यानंतर मग आपण बोलू। शिवसेना सुरक्षित, निरोगी, स्वच्छ आणि सुंदर मुंबईसाठी वचननामा। मुंबई महानगरपालिका निवडणूक 2017। पहिला विषय करमुक्ती व कर सवलत। 500 चौरस फुटापर्यंतच्या सर्व नागरिकांना मालमत्ता कर माफ। 500 चौरस फुटावरील व 700 चौरस फुटापर्यंत आकाराची घरे असलेल्या करदात्यांना मालमत्ता करात सवलत देणार। झोपडपट्ट्यांमधून पक्क्या घरामध्ये राहण्यास गेलेल्यांचे, तसेच मुंबईत स्वतःचे घर असावे तसे स्वप्न बाळगणाऱ्यांचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न तर पूर्ण होते, मात्र मुंबई महानगरपालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कर या जनतेला परवडत नाही। त्यामुळे बरेच वेळा नाईलाजाने मुंबईतील आपले घर विकून मुंबईकरांना अन्यत्र स्थलांतर करावे लागते। मुंबईकरांची अडचण लक्षात घेता मुंबईतील 500 फुटापर्यंतच्या, चौरस फुटापर्यंतच्या सर्व नागरिकांकडून आकारण्यात येणारा मालमत्ता कर फक्त हेडिंग वाचा, मग आपण त्यांना विचारतो। फक्त बदलायला वाचू, ठीक आहे, फक्त मी एवढे पूर्ण करतो। 500 चौरस फुटावर 700 चौरस फुटामध्ये घाकरीची घरे असलेल्या करदात्यांना मालमत्ता करात सवलत देण्यात। याच शीर्षकाखाली 700 चौरस फुटावरील संधिका धारकांसाठी विशेष योजना। दुसरा विषय शिक्षण। देशाचे उज्ज्वल भवितव्य असणाऱ्या तरुणांसाठी ई वाचनालय उभारणार। कौशल्य विकासास व व्यवसायाभिमुख शिक्षणास चालना देणार। महापालिकेच्या शाळांमध्ये आत्मरक्षण प्रशिक्षण केंद्र उभारणार। महापालिकेच्या शाळेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात महापालिका सेवेत नोकरी करता प्राधान्य देण्यात येईल। महापालिकेची संगीत अकादमी उभारण्यात येईल। सुंदर मुंबई। देशाच्या स्वातंत्र्याची गाथा सांगणारे स्मृतिदालन उभारणार। पर्यटन क्षेत्र उभारणार। मुंबईचा पूर्व किनाऱ्याचं पर्यटन क्षेत्र करण्याचा मानस आहे। प्रशिक्षण केंद्र उभारणार।
सफाई कामगार तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना, महापालिका कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थांमधील इमारतींना पुनर्विकासाकरिता अधिक चटई क्षेत्र मिळावे यासाठी धोरण ठरवून राज्य सरकारकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेणार, सफाई कामगारांच्या आरोग्यासाठी अत्याधुनिक साहित्य देणार, क्रीडा फुटबॉलसाठी मैदानी तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेमबाजीचे प्रशिक्षण केंद्र उभारणार, गोवंडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारणार, मुंबई शहरात 4 मोठे जलतरण तलाव उभारणार व महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना ते मोफत उपलब्ध करून देणार. कोळीवाडी गावठाण व कोळीवाड्यातील मूळ बांधकामे अधिकृत करणार. शिवसेना जे बोलतो ते करून दाखव, हा आमचा वचननामा. धन्यवाद. मला वाटतं तुम्हाला तर मराठीतलं कळलेलं आहे, बाकीच्या भाषेत पण करू. तर असा हा वचननामा आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही मुंबईकरांच्या चरणी सादर करत आहोत आणि मला खात्री आहे की तमाम मुंबईकरांनी जो विश्वास गेले अनेक वर्ष आमच्यावरती दाखवलेला आहे तोच विश्वास किंबहुना त्याहीपेक्षा अधिक विश्वास याही वेळेला दाखवेल आणि ही सगळी कामं जी आम्ही करून दाखवले पुढून जनतेसमोर जातो ती सुद्धा पूर्ण करू शकलो ती केवळ आणि केवळ त्यांच्या आशीर्वादामुळे, मुंबईकरांच्या आशीर्वादामुळे. पुढची कामं करण्यासाठी सुद्धा मुंबईकर आम्हाला भरघोस आशीर्वाद देतील ही मला खात्री आहे. पण याच्यात युतीबद्दल काहीच म्हटलेलं नाही, असं कोणतंच वचन नाहीये. नाही, युतीबद्दलची बोलणी चालू आहे. मी मगाशी जे सांगितलं की 23 जानेवारीचं महत्व आमच्याकरता वेगळं आहे आणि आम्हाला असं वाटतं किंवा आम्ही असं मानतो की 23 जानेवारीला वचनबद्ध होणं हे आमच्यासाठी फार मोठं एक काम आहे आणि ती वचनबद्धता आम्ही सातत्याने निभावत आहोत, याही पुढे निभावू. म्हणून आम्ही आमचा वचननामा सादर केलेला आहे. उद्या युती झाली आणि त्यांची काही चांगल्या सूचना असतील तर त्याही आम्ही याच्यात घेऊ. मला वाटतं आपण वचननाम्याच्या निमित्ताने थोडं बोललो तर बरं होईल. ठीक आहे, बोलू ना, तो विषय घेऊ आपण नंतर. मला असं वाटतं आपल्या माध्यमातून वचननामा सर्वत्र जनतेपर्यंत पोहोचावा आणि आम्ही विचारपूर्वक हा वचननामा तयार केलेला आहे, सादर केलेला आहे. मी अनेक वेळा बोललेलो आहे, विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा बोललेलो आहे की यातलं एकही वचन असं नाही की त्याचा अभ्यास न करता आम्ही दिलेला आहे. साहजिकच आहे, काही गोष्टी तुम्हाला वाटतील की त्या गेल्या वचननाम्यातही होत्या, जसं गारगाई पिंजाळचा विषय आहे, देवनारचं डम्पिंग ग्राउंडचा विषय आहे. ही कामं आम्ही विसरू शकत नाही, विसरणार नाही. परंतु अनेक ठिकाणी राज्य आणि केंद्र सरकारच्या परवानगीची गरज असते. शिवसेना प्रमुख त्यांच्या नावाने आम्ही जो जलाशय उभारलेला आहे तो जलाशय उभारताना फक्त 3.5 वर्ष लागली, पण मंजुरी करता मात्र 9 ते 10 वर्ष लागली. आज देखील आम्ही जे एक वचन दिलं होतं की त्या जलाशयावरती मुंबईसाठी मुंबई महापालिका स्वतःच्या हक्काचं वीज निर्मिती केंद्र उभारेल, त्याची तयारी पूर्ण झालेली आहे. पण राज्य सरकारकडनं परमिशन किंवा संमती न मिळाल्यामुळे आजही ते केंद्र रखडलेले आहे. तसंच गारगाई पिंजाळ असो आणि विशेषतः देवनारबद्दल मी सांगेन की मुंबईमध्ये कचऱ्याचा प्रश्न हा फार मोठा बिकट आहे. मुंबईत मला असं वाटतं रोजचा किमान 9,000 टन कचरा हा गोळा केला जातो. मुंबई हे जगातलं एक सर्वाधिक गर्दीचं शहर आहे. मुंबईचा अर्थसंकल्प अनेकांचे डोळे दिपून टाकतात आणि मग त्यांना प्रश्न पडतो की एवढा मोठा अर्थसंकल्प असताना हा पैसा जातो कुठे. तर त्यांनी जर का बारकाईने अभ्यास केला, व्यवस्थित जर का माहिती घेतली तर हा प्रश्न कोणाला पडणार नाही. कारण एकूण जो काही अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पाची पण आपल्याला ऐकू आले की
त्या अर्थसंकल्पाची जर का माहिती घेतली तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक मुंबईकराच्या मागे आपण तसं पाहिलं तर फक्त 29,000 रुपये खर्च करतो आणि तेवढ्यामध्ये या सगळ्या सुविधा देत असतो. आणि म्हणून मला खात्री आहे की किती कोणी काही जरी टीका केली, काही केलं तरी मुंबईकरांना माहिती आहे की आपल्या सुविधांसाठी, आपल्या हक्कासाठी शिवसेना आणि शिवसैनिकच नेहमी काम करत असतात, वेळ प्रसंगी धावून येत असतात. आणि म्हणूनच शिवसेना आणि मुंबई हे अतूट असं नातं निर्माण झालेलं आहे. जोडणारा कोरेगाव ते मुलुंड हा रस्ता हो. मध्ये नॅशनल पार्कचा चक्र आहे. मेट्रो 3 प्रकल्पामध्ये देखील पर्यावरणाचा प्रश्न उपस्थित करत तुम्ही त्याला नकार दिला. आता ह्या रस्त्याला देखील हा अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारला. काल परवाकडे मी वृत्तपत्रामध्येच वाचलं की आरे मधली कारशेड जर का उभी केली तर तिथला भूभाग हा पुराखाली जाण्याची शक्यता आहे. या सगळ्याची खबरदारी घेऊन आम्ही हा रस्ता करणार आहोत. कोणत्याही प्रकारे नॅशनल पार्कला धक्का लागेल असा काहीही प्रयत्न केला जाणार नाही. नॅशनल पार्क त्याची घनता आणि त्याचं जे काही सौंदर्य आहे ते जसंच्या तसं ठेवून हा मार्ग आम्ही काढणार आहोत. आणि तो मार्ग काढल्यानंतर, केल्यानंतर तुम्हालाही पटेल आणि इतरांनाही पटेल की आपल्याकडे जे आहे ते राखून विकास कसा करता येतो. मुंबईच्या रस्त्यावरून पडणाऱ्या खड्ड्यांमुळे खूप राजकारण झालेलं आहे. यापुढे मुंबईकरांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागणार नाही का? मी म्हटलं मी एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो, मला कधी खोटं बोलता येत नाही, मी खोटं बोलणार नाही. मुंबईतले रस्ते जे आहेत ते जवळपास 1940 किलोमीटरचे आहेत, म्हणजे जवळपास 2000 किलोमीटर. आणि या रस्त्यांवरती सातत्याने काम चालू असतं. अनेक रस्ते हे आपण सिमेंटचे केलेले आहेत आणि त्या रस्त्यांवरती तसे खड्डे पडत नाहीत. खड्डे कुठे पडतात तर मुंबईमध्ये काम करणाऱ्या ज्या इतर संस्था सुद्धा आहेत त्या जवळपास किती संस्था आहेत? 44 संस्था आहेत. 44 युटिलिटीज आहेत, 16 संस्था. हा, म्हणजे माझ्यापेक्षा अधिक माहिती आदित्यकडे रस्त्यांची. म्हणजे एकूण ज्याला आपण म्हणतो ना खणखणीत कारभार, तो खणखणीत म्हणजे रस्ता खडून मोकळं व्हायचं, तर त्या कारभाराला सुद्धा चाप लावण्याची गरज आहे. काही रस्ते जे आहेत ते अतिशय गर्दीच्या भागातले आहेत, ज्याला गल्ली बोळं म्हणतो असे आहेत. पहिले मुख्य रस्ते झाल्यानंतर हळूहळू करत त्या रस्त्यांपर्यंत पण आपण जाणार आहोत. एकूणच जे मी मगाशी म्हटलं की जे दिवसागणिक सुधारत जाणारं तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून जोपर्यंत कायमस्वरूपी त्या रस्त्याचं काम होत नाही तोपर्यंत कमीत कमी रस्ते कसे पडतील हे महापालिका नक्की बघेल. आणि रस्त्याचा जो विषय आहे, हा खड्ड्यांचा जो विषय आहे, मी अत्यंत नम्रपणाने सांगतो, मला उगाचच टीका करायची नाही किंबहुना खड्ड्यांचं समर्थन अजिबात करायचं नाही. पण प्रत्येक महापालिकेमध्ये हा विषय आहे, तो पुण्याच्या पण आहे, नागपूरच्या तर भयानक होता. मला असं वाटतं की सगळ्यांनी जर का प्रामाणिकपणाने प्रयत्न केला, याच्यात राजकारण न आणता, तर आपण खरोखर रस्ते चांगले करू शकतो. तयार झाला होता, त्याच्यावर अनेक आक्षेप आणि तक्रारी करण्यात आल्या होत्या. आहे ना, नक्कीच आहे. तो आता विकास आराखडा जो आहे तो येत्या टर्म मध्ये तो पूर्ण होईल. साधारणतः मला वाटतं एप्रिलमध्ये सभागृहासमोर तो येईल. आता हे चॅनल बंद आहे, हे बंद. अच्छे दिन आणायला जेवढा लागेल तेवढा तर नक्कीच खर्च लागेल. हे संपूर्ण अभ्यास करूनच ही वचने दिलेली आहेत आणि याच्यामध्ये आयुक्त सुद्धा आमच्या सोबत आहेत. कारण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जर का हातात हात घालून काम करणार नसतील तर विकास होणार नाही. हो, त्याच्यासाठी नेमकी जागा म्हणण्यापेक्षा एक नक्की की त्यांना साधारणतः दादरपासून शहरापर्यंत त्या भागामध्ये आम्ही त्यांना डबेवाला भवन देणार. काही म्हणू शकतात. मला असं वाटतं की मी कोणावरही आज टीका करायला बसलो नाही. ज्यांनी त्यांनी
मनातल्या मनात स्वागत करण्यापेक्षा मी जसं मोठ्याने बोलतोय तसं मोठ्याने बोलावं. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला नोकरीची हमी देता येईल वचननाम्यात. नोकरीची हमी म्हणजे महापालिकेमध्ये त्यांना आम्ही प्राधान्य देऊ. म्हणजे ते जर का महापालिकेत त्यांना काम करण्याची इच्छा असेल आणि ते पुढे आले तर नक्की आम्ही त्यांना प्राधान्य देऊ. शाळेचा शिक्षणाचा विषय हा बिकट आहे असं मी काही मानत नाही. याचं कारण असं की थोडीशी एक अशी भावना असते महापालिकेची शाळा. एक गोष्ट सत्य आहे की जसं आरोग्य सेवा आपण म्हटलं तर हॉस्पिटलचा सुद्धा विषय पाहिला तर तो गंभीर आहे, तसाच महापालिका शाळांचा आहे. एकूण जर का आपण बजेट पाहिलं तर आरोग्य सेवेवरती साधारणतः दरवर्षी 3200 ते 3400 कोटी रुपये महापालिका खर्च करते आणि त्यातनं जी काय त्याच्यावरती कर आकारणी किंवा त्याची जे काय खर्च असतो किंवा रुग्णांकडनं महापालिकेच्या तिजोरीत येतात ते साधारणतः 300 ते 400 कोटी येतात. अशीच परिस्थिती ही साहजिकच शाळांमध्ये आहे आणि म्हणून शाळांच्या इमारतींबद्दल आम्ही काही ठिकाणी नवीन शाळा बांधलेल्या आहेत, ह्याही तुम्हाला माहिती आहेत. काही ज्या जुन्या झालेल्या आहेत त्या सुद्धा ओघाने त्यांचं सुद्धा नूतनीकरण होणार आहे. परंतु मला अभिमान आहे की संपूर्ण देशामध्ये कुठेही नसेल कदाचित महापालिकांच्या शाळेत असा अभ्यासाचा एक वेगळा दर्जा आम्ही महापालिकेत देतो. त्याचं कारण तंत्रज्ञान. महापालिकेच्या शाळांमध्ये जवळपास 400च्या आसपास शाळा या व्हर्च्युअल क्लासरूम या सिस्टीमनी जोडलेल्या आहेत. म्हणजे इथे शिक्षक हे विद्यार्थ्यांशी मन की बात करत नाही तर शिक्षण की बात करतात आणि एकतर्फी ती बात नसते, दोन्हीकडनं असते. मुलं सुद्धा त्यांच्याशी बोलतात, मुलं सुद्धा त्यांना प्रश्न विचारतात आणि आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की ज्या वेळेला मला वाटतं सुनील प्रभू महापौर होते तेव्हा अमिताभ बच्चनना आम्ही आमंत्रित केलं होतं. अमिताभ बच्चन सुद्धा थक्क झाले होते आणि मला म्हणाले की उद्धवजी ये बात आप सबको बताते क्यों नहीं. हे एवढं असं म्हणजे तंत्रज्ञान इतर कोणत्याही शाळेत नाही. माझी अशी एक इच्छा आहे, मला माहित नाही पुढे जाऊन तिला कसं मूर्त स्वरूप मी देऊ शकेन, पण या महापालिकेच्या शाळांची एक युनिव्हर्सिटी टाईप एक काहीतरी अशी एक यंत्रणा उभारावी की जेणेकरून सॅटेलाइटच्या माध्यमातून आपण जर का शिक्षण सुरू केलेलंच आहे तर इतर कोणती युनिव्हर्सिटी किंवा शिक्षणाची संस्था ही महापालिकेतल्या माझ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकेल. शिवसेनेच्या वचननाम्यावर केंद्रीय अर्थसंकल्पाची छाप आहे का? कारण या पद्धतीने मी बरं झालं. आणखीन एक विषय नाही सांगतो मी अर्थसंकल्प रद्द केला गेला तसा तुम्ही बेस्टचा अर्थसंकल्प रद्द करून जरूर हा एक विषय येऊ शकतो. बरोबर आहे तुमचं म्हणणं, बरोबर आहे. बेस्टचं अस्तित्व काय आहे? बेस्टचं अस्तित्व हे बेस्ट म्हणूनच राहील, पण बीएसटीचा अर्थसंकल्प वेगळा मांडताना मग पुन्हा त्यांना मंजुरीसाठी सभागृह वगैरे या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणून कामकाजासाठी किंबहुना कामकाज सोपं करण्यासाठी आम्ही हा मार्ग अवलंबणार आहोत. पण एक जो मुद्दा तुम्ही सांगितला की केंद्राचा किंवा राज्याचा याच्यावरती छाप आहे का, आठवण करून दिलीत म्हणून चांगलं झालं. आमच्या या वचननाम्यामध्ये आम्ही अशी एकही गोष्ट करणार नाही आहोत की इथे आम्ही विमानतळ करू, इथून मंगळावरती जाण्यासाठी उड्डाणपूल बांधू. म्हणजे ज्याला केंद्र सरकार किंवा राज्य सरकार करणाऱ्या गोष्टी याच्यात आम्ही बोललेलो नाही. या ज्या काही संपूर्ण योजना आहेत ह्या महापालिकेच्या अखत्यारीतील आहेत आणि महापालिकाच करणार. परंतु जसं कोस्टल रोड मी पुन्हा एका ह्याच्यात म्हटलेलं आहे, याचं कारण अजूनही अंतिम परवानगी मिळालेली नाही. अंतिम परवानगी मिळाल्यानंतर सागरी महामार्गाचं काम पूर्ण होईल आणि ते करताना सुद्धा कोळीवाडे आहेत, इतर मॅंग्रोव्ह आहेत, या सगळ्या गोष्टीची खबरदारी घेऊन कोणालाही दुखावून किंवा नाराज करून हा महामार्ग होणार नाही. होईल ना. जसं रेल्वे मंत्री असतात तसे त्यांचंही स्थान राहील. आणि हे एक विभाग असणार जसं आरोग्य पाणी तसा हा बेस्ट म्हणून जनरल बघा ह्याच्यात कोणाची स्वायत्तता काढून घेण्याचा विषय नाहीये, पण केंद्र सरकारने रेल्वेचं बजेट एकत्र मांडण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याला कारण एकत्रित बजेट मांडलं गेलं तर त्याला अधिक चांगलं एक बांधीवपणा येतो आणि मग नुसत्या कागदी मंजुऱ्यांसाठी एखादं काम अडून राहणार नाही. पैसे पाहिजे असतील तर ते बीएसटीला किती पैसे यावर्षी लागणार आहेत आणि त्याचं पूर्णपणे नियंत्रण करण्यासाठी जे सगळे त्यांचे काय जेम वगैरे आहेत ते ना ती कमिटी राहील. आरोप करणारे किती स्वच्छ आहेत त्याच्यावरती राहील अवलंबून.
आरोप करणारे जर का पक्षात माफिया घेऊन फिरत असतील तर अशा प्रश्नाची उत्तर मी का देऊ? उद्धव साहेब, आणि मला असंच म्हणायचं, मी अजूनही राजकारणाला हात घातलेला नाही, म्हणून कृपा करून या आजच्या बैठकीत राजकारण आणू नका. या सगळ्याची माझ्याकडे खणखणीत उत्तर आहे. ती खणखणीत उत्तरं मला जर का वेळ आली तर मी देईन. बेस्ट जे आहे ते आर्थिक कचाट्यात सापडलेली आहे. बेस्टवरचा कर्जाचा बोजा आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्यात तुम्ही पुन्हा विद्यार्थ्यांना बेस्ट बस पास मोफतची घोषणा केलेली आहे. याच्याने अजून बोजा पडेल असं नाही वाटत? तुम्ही विद्यार्थ्यांच्या सोयीच्या विरोधात आहात का? नाही, पण बोजा जो याच्या विरोधात बोलेल तो त्यांच्या विरोधी आहे. तुम्ही विद्यार्थी द्रोही आहात का? नाही, जो कोणी माझ्या वचननाम्याच्या विरोधात बोलेल तो मुंबई द्रोही आहे. बोला. जो कोणी माझ्या विषयावरती शंका उपस्थित करेल तो मुंबई द्रोही आहे. बोला, काय तुमचा प्रश्न आहे? हरित आरक्षण उठवण्याबद्दल बोलाल, तुम्ही आरे विरोधात आहात. मुंब्रा नाला आणि माऊंट पब्लिक स्टेशनवर मुंबईमध्ये पाणी उडणारच नाही, कारण दर सांगतो. नाही, एक मिनिट. यांचा विषय जरा मला नीट मस्करी थोडी केली, पुन्हाही केलो पण जरा हा विषय मला नीट गांभीर्याने सांगू द्या. 2005 साली जी मुंबईवरती परिस्थिती आदळली होती ढगफुटीमुळे, त्यावेळेला आपल्याला कोणालाही कल्पना नव्हती की एवढी भीषण परिस्थिती मुंबईत निर्माण होऊ शकते. आणि त्यावेळेला आपण सगळे जागे झालो. जागे झाल्यानंतर आपल्या लक्षात असं आलं की आपण इतर वेळेला, म्हणजे मी सुद्धा सांगतो ना, मी जिथे राहतो कलानगरमध्ये, आम्ही शाळेमध्ये असताना गुडघावर पण नाही, साधारणतः एवढं पाणी यायचं, मजा वाटायची. म्हणजे त्याचे काय गाणं होतं, येरे येरे पावसा, तसं ते गाणं एन्जॉय करण्यासारखे ते दिवस होते. पाहता असं झालं की पाठीकडे आमच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स उभा राहिला, तिकडे भर पडली. त्यांच्यानंतर आमच्या समोर जे सगळे काही, त्यावेळेला मँग्रोव्ह वगैरे एवढी जाग नव्हती, मँग्रोव्ह कापले गेले, MMRDA चा रस्ता झाला. त्याच्यानंतर आता ती सगळी पूर्ण सगळ्या त्या इमारती आल्या. पाठीकडे आता आमच्या मोठी कॉलनी उभी राहते. हे करता करता एक गोष्ट लक्षात आलं की आता आम्हीच जिथे राहतो ती आता सॉसर सारखी भूभाग आहे, तो आणखीन खोल गेला म्हणजे बाकीचे वरती आले. आणि हीच परिस्थिती थोड्याफार फरकाने मुंबईतल्या काही ठिकाणी आहे. आणि मग त्या परिस्थितीतून जर का आपल्याला मार्ग काढायचा असेल तर काय केलं पाहिजे? तर ज्या वेळेला मुसळधार पाऊस पडतो आणि तेव्हा जर का भरती असेल तर मुंबईतलं पाणी हे समुद्रात न जाता त्या भरतीचं पाणी मुंबईमध्ये घुसतं. आणि तसं ते घुसू नये म्हणून आपण पंपिंग स्टेशनची उभारणी केलेली आहे. आणखी 1-2 ठिकाणी ती बाकी आहे. ही पंपिंग स्टेशन्स काय करतात की झडपा बंद करतात आणि इथून येणारं पाणी उचलून वरती समुद्रात टाकतात, म्हणजे समुद्राचं पाणी आत घुसत नाही. हे लक्षात आल्यानंतर आपण त्याची उभारणी सुरू केली. 2 पंपिंग स्टेशन तुम्ही म्हणतात ती केल्यानंतर पाणी साचणार नाही का? नाही, पाणी थोडंसं साचेल, कारण ते साचल्याशिवाय पंप सुरू होत नाही. म्हणजे मी पुन्हा सांगतो की मी खोटं बोलणार नाही. पाणी साचणार नाही, तुंबून राहणार नाही, पण थोडंफार पाणी साचेल आणि ते साचल्यानंतर पंप सुरू केल्यानंतर ताबडतोबीने त्वरेने हे पाणी काढलं जाईल. आणि म्हणून मला असं वाटतं की जसं हिंदमाता परिसर आता तिकडे पूर्णपणे ती तयारी झाल्यानंतर या वर्षीच्या पावसानंतर तिथे पाण्याचा जो एक भीषण प्रश्न निर्माण व्हायचा तसा काही होणार नाही. भारतीय जनता पार्टीला जो प्रस्ताव आहे 60 जागांपेक्षा सुधारित प्रस्तावाची अपेक्षा आहे. उद्योगकारांसाठी बऱ्याच योजना आणि अनेक प्रकल्प आहेत. मुंबई शेवटी जागतिक आणि पर्यटकांचं पण केंद्र आहे. त्या दृष्टीने तुम्ही 2 कल्पना मांडल्या होत्या विजन डॉक्युमेंटमध्ये की रेसकोर्सचं एक थीम पार्क आणि त्याच्यानंतर दुसरं हे की नाईट लाईफ. तर त्या दृष्टीने आपण काय पुढे करणार आहोत किंवा त्या प्रकल्पांचं काय होणार आहे? तुम्ही नाईट लाईफच्या मागे राहिलं आणि त्याला पाठिंबा दिला तर तेही होऊ शकेल. पण मला असं वाटतं रेसकोर्स याच्याबद्दल आजही आम्ही आग्रही आहोत. आणि मुंबईबद्दल तुम्ही बरोबर बोललात की मुंबईमध्ये पर्यटक आले पाहिजेत, पण पर्यटक आल्यानंतर आपण त्यांना दाखवणार काय हा मोठा विषय. आणि त्यांना दाखवण्यासाठी म्हणून आमची रेसकोर्सची योजना आहे, ती सुद्धा आम्ही त्याचाही पाठपुरावा करणार आहोत. तुम्हाला कल्पना असेल की म्हणून त्याचा जो लिस्टचा जो एक ठराव महापालिकेत आला होता तो आम्ही नामंजूर करून टाकलेला आहे. नामंजूर केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा भाडे तत्वावरती म्हणा आणखी कोणत्याही पद्धतीने
रेसकोर्स हा ज्यांच्याकडे आता आहे त्यांना तो पुन्हा देता येऊ नये किंवा त्यांना देऊ नये ही आमची भूमिका आहे. याचा अर्थ मी रेसकोर्सच्या विरुद्ध नाहीये, कारण जसं जलीकट्टू जर का आता तिकडे चालत असेल तर रेसकोर्सही चालेल, कारण आपल्याकडे हेच होतं, बैलांच्या शर्यतीवरती बंदी पण रेसकोर्सवरती बंदी नाही. म्हणून तो रेसकोर्स पाहिजे मुंबई बाहेर न्या तुम्ही जवळच, पण जी जागा मोकळी आहे तिथे मुंबईकरांसाठी स्वतःच्या हक्काचं एक उद्यान बनवून द्या. मुंबईचा पूर्व किनारा जो आहे त्या पूर्व किनाऱ्याबद्दल सुद्धा विधानसभेत मी प्रेझेंटेशन, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला प्रेझेंटेशन केलं होतं. तोच आग्रह माझा आजही कायम आहे. तिथे किमान 900 एकर जागा अशी आहे की ती बीपीटी किंबहुना नेव्ही वापरत नाही. ती जागा एकतर त्यांनी महापालिकेला द्यावी किंवा महापालिकेच्या सोबत मुंबईकरांसाठी चांगला पर्यटन झोन हा जर का निर्माण केला तर मुंबईतल्या मुंबईत रोजगार सुद्धा उपलब्ध होईल, मोठ्या प्रमाणावरती रोजगार उपलब्ध होईल आणि मुंबईमध्ये पर्यटक आल्यानंतर मुंबईमधलं अर्थकारण सुद्धा त्याला सुद्धा चांगल्या पद्धतीने चालना मिळेल. मला हिंदी नाही, मराठी बोलून द्या. ठीक है, आप मेरे साथ चलो, मैं आपको दिखाऊंगा क्या क्या किया, मैं बताऊंगा ना आपको, क्योंकि जितने सारे हमारे लोग हैं उनको पता है हम क्या करते हैं. तो आपके मन में कोई अगर आशंका हो तो मेरे साथ चलिए, मैं हर स्कूल में आपको लेके जाऊंगा और वहाँ किस ढंग से शिक्षा दी जाती है आपको दिखाऊंगा. त्याचा जो दर्जा आहे, आपण हा विषय थोडासा गुंतागुंतीचा आहे. मला असं वाटतं मुंबई महापालिकेतल्या शालेय विद्यार्थ्यांना जे आपण मध्यान्ह भोजन देतो त्याचा दर्जा आणि त्यातली स्वच्छता ही राखली गेली पाहिजे. आणि उगाच काहीतरी मिळतं म्हणून त्यांना आपण देतो असं न होता ही जी मुलं आहेत ही मध्यमवर्गीय किंवा काही गरीब घरातली आहेत, त्यांना प्रथिने किंवा इतर काही व्हिटॅमिन युक्त असा काही आहार देण्याची आमची योजना आहे. आणि शिक्षणासाठी काय केलं हा जो आपला प्रश्न होता यांचा, तर मला एक समाधान आहे की जे आपण टॅब देण्याची योजना आणली, जी टॅब देण्याची योजना आणली, त्याच्यानंतर व्हर्च्युअल सिस्टीमची योजना आणली, त्याच्यानंतर मुंबईतल्या शाळेचा निकाल गुणांच्या दृष्टीने पाहिलं तर वाढलेला आहे आणि त्यांच्यामधली त्यांच्यात एक चांगला आत्मविश्वास निर्माण होऊन रिझल्टमध्ये सुद्धा आपल्याला फरक दिसतो. मुंबईत फेरीवाल्यांचा फार मोठा प्रश्न असतो. बाहेरच्या राज्यातील लोक येतात मुंबईचे रस्ते वापरतात, पण त्याच्यासाठी स्पेसिफिक काही प्लॅन आहे का? त्याच्यासाठी फेरीवाला धोरण हे राज्य सरकारकडे मला वाटतं अजूनही प्रलंबित आहे. त्याच्यामुळे राज्य सरकारनी काय धोरण घ्यायचं ते केल्यानंतर आम्हाला पुढे कारवाई करतो. एक प्रश्न होता की तुम्ही मुंबईकरांच्या पुढे तुमच्या मनातल्या सगळ्या भावना बोलत होता, पण तुम्ही अनेकदा भाषणातून उल्लेख केलेला आहे की राष्ट्रीय पक्षांचं राजकारण हे प्रादेशिक पक्षांसाठी मारक ठरलेलं आहे, विशेषतः भाजपचं राजकारण. अशा वेळेस भलेही महापालिकेची निवडणूक असेल तरी मुंबईकरांपुढे तुम्ही प्रादेशिक अस्मिता म्हणून एखादं वचन किंवा एखादा मुद्दा, मला असं वाटतं प्रत्येक पक्षाची एक ओळख आहे आणि आम्ही अत्यंत प्रामाणिकपणाने मुंबईकरांसाठी सेवा आणि सुविधा घेऊन किंबहुना सेवा आणि सुविधा देणाऱ्या यंत्रणेची ही निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये इतर कोणती राजकीय विषय न आणता सेवा आणि सुविधा त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा हा एक महत्वाचा भाग आहे. प्रामाणिकपणा हा महत्वाचा भाग आहे. उगाच काहीतरी बोलायचं आणि निवडून आल्यानंतर विसरून जायचं ही जातकुळी आमची नाही. आम्ही जे बोलतो ते करतो आणि म्हणून वारंवार मुंबईकर आम्हाला आशीर्वाद देतात ही आमची धारणा आहे. तुम्ही अनेक वेळा बोलले की मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, म्हणून हा प्रश्न विचारला गेला. तो येईल तेव्हा बोलेल ना, तेव्हा सुद्धा प्रेस घ्यावीच लागेल मला. मुंबई महापालिकेची निवडणूक असेल पण वेळ झाला आहे. हा विषय आपल्या चॅनलवरती चर्चेतनं पहिला घ्या, मग मी त्याच्यावरती माझी भूमिका मांडेन. नाही, मी आता
विषय असा आहे की मित्रपक्ष किंवा अशाने मी केवळ विरोध करायचा म्हणून करत नाही, पण जे सत्य आहे ते सत्य आहे. आणि हे सत्य हे काय माझ्या मनातलं सत्य नाही, हे वृत्तपत्रात मी वाचलेलं आहे की ती जी काही समिती नेमण्यात आली होती त्या समितीतल्या पर्यावरण तज्ज्ञांनी ही भीती व्यक्त केलेली आहे की जर का या ठिकाणी म्हणजे आरेची जी काही कारशेड आहे त्या ठिकाणी कारशेड बांधली गेली तर भावी काळामध्ये तिथला जो काही भूभाग आहे अगदी विमानतळापर्यंतचा तो पुराखाली जाऊ शकतो. तशीच परिस्थिती किंबहुना असाच एक प्रकार पुण्याच्या मेट्रोबाबत ते एक कोण आपले नाही ते आता काय आता एवढे सगळे राजनाथ सिंह राजेंद्र सिंह हे तज्ज्ञ आहेत, जलतज्ञ आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत पुण्याची मेट्रो ही नदीपात्रातून जाता कामा नये. आता एक तर त्यांना तुम्ही तज्ज्ञ म्हणून त्यांचा आदर तरी करा किंवा ते तज्ज्ञ नाहीत म्हणून त्यांना निकालात तरी काढा, काहीतरी एक करा. याचं कारण एक आहे की ह्या गोष्टी आपण काही वेळेला कदाचित मी असं म्हणेन की सवंग लोकप्रियतेसाठी घिसाडघाईने केल्या तर त्याचं फळ हे आत्ताच्या आता मिळणार नाही, पण पुढच्या काही वर्षांनी हे भोगावं लागेल आणि त्यावेळेला मात्र ज्यांनी केलं ते समोर नसतील. शेतकऱ्यांचा शेतीमाल विकण्यासाठी एक विक्री केंद्र तुम्ही मुंबईत उभारणार आहे. भाजपचा आठवडी बाजाराचा जे उत्तर आहे, आठवडी बाजाराचं उत्तर कशाला देऊ मी? शेतकरी काय माझा नाहीये, मीच पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी आणि आज सुद्धा केंद्र सरकारला आम्ही जे आज म्हणजे गेल्या 4 दिवसापूर्वी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जे पत्र दिलं त्यांना मी विनंती केलेली आहे की अर्थसंकल्प आता येतोय, इन्कम टॅक्स कमी करावा, त्यातली स्लॅब वाढवावी आणि ही अशी जी काही भीषण परिस्थिती आज देशात निर्माण झालेली आहे की सातत्याच्या दुष्काळानंतर नापिकीनंतर नोटबंदीमुळे शेतकऱ्यांना फार पंचायत झालेली आहे. म्हणजे दुष्काळात 13वा महिना असावा अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं हीच आमची मागणी आहे. आणि जर शेतकऱ्यांच्या बद्दल आम्ही कळवळा दाखवण्यासाठी म्हणून नाही तर आमचं एक कर्तव्य म्हणून एखादी योजना आम्ही करत असू मला नाही वाटत त्याला कोणाला उत्तर. बरं ठीक आहे, असो मला असं वाटतं आपण सगळेजण आला आणि सहकार्य केलं. असंच सहकार्य मला येत्या काळात सुद्धा राहू द्या. राहू द्या. सगळ्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.